मंडळी, मी अनिता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आजच्या ह्या व्हिडिओची सुरुवात मी संध्याकाळपासून केली होती मस्तपैकी उंबरठ्यामध्ये दिवा लावून. तर जेव्हा कधी आपण उंबरठ्यामध्ये दिवा लावतो ना, तर घरामध्ये जे काही पॉझिटिव्हिटी येते ना, खूप असं मनामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं. आणि खरं सांगू का, जी काही आपली सुरुवात होते निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी, ती जी काही होते ना, ती आपल्या घराच्या एंट्रन्समधूनच होत असते. त्यामुळे ना उंबरठ्याला नेहमी आपण पुसलं पाहिजे किंवा छान असं त्याला बोललं पाहिजे की आपल्या घरामध्ये छान पॉझिटिव्हिटी आहे, आपलं घर सगळं नेहमी प्रसन्न राहतं असं बोलायला पाहिजे. आणि छान पॉझिटिव्ह राहण्यासाठी दिवा लावला ना अजूनच छान वाटतं. त्यामुळे ना मी दिवा लावते. आता रोज काही लावत नाही, पण कधी कधी लावत असते, 1-2 दिवस आड. तर जेव्हा कधी लावते ना तेव्हा खूप असं घरामध्ये मला छान वाटत असतं की मी दिवा लावला. आणि घरामध्ये काय माहिती कुणास ठाऊक असं मनामध्ये सारखं छान फील होत राहतं. त्यानंतर घरातली जी काही भांडी होती ती घासून घेतली, किचन कट्टा स्वच्छ करून घेतला आणि अंड्याची चटणी आणि आज बाजरीच्या भाकरी करायच्या होत्या त्या करून घेतल्या, जेवण वगैरे करून घेतलं. आणि ते किराणा भरून ठेवलेला, पप्पा आले होते ना दुपारी, तर ते पण जेवण वगैरे करून गेले होते घरी. आणि त्यानंतर मग आम्ही सेलमध्ये गेलो आणि सेलमधून किराणा आणायला गेलो होतो. आणि हा किराणा भरून ठेवलेला मग डब्यामध्ये. आणि ह्या दोघांची भांडणं चालू होती इकडे, मस्ती सतत चालू राहते ह्या दोघांची. मला तर खूप वैताग येतो कधी कधी, मग मी डोकंच लावत नाही, त्यांचंच मस्ती घालू देते. तर आज एक रेसिपी तुम्हाला खूप छान मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर मी स्वतःच्या अनुभवावरून ही सांगते आहे. कारण मी जेव्हा मागे लाडू बनवले होते ना, तेव्हा मी आता 3-4 महिन्यापासून म्हणजे लाडू खाते किंवा असं पावडर वगैरे करून ठेवते. आज मी पावडर बनवते. याच्यामध्ये आपण लाडूसुद्धा करू शकतो. जे पेंड खजूर असतं ना, ते थोडंसं तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करून ते ॲड करून छानपैकी मिक्स करून त्याचे लाडूसुद्धा बांधू शकतो. पण मी आज लाडू नव्हते बांधणार म्हणून ना पेंड खजूर स्किप केलेलं. आणि सनफ्लावर सीड्सचं पण मी स्किप केलेलं कारण ते खराब निघालं होतं. तर मी पहिले काजू भाजून घेतले थोडेसे तुपात. बदाम भाजताना काही दाखवलं नाही, पण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकताना तुम्हाला दाखवलं आहे. तर एक वाटी मी काजू आणि बदाम घेतले, छानपैकी तुपात भाजून घेतलं आणि मिक्सरला मस्तपैकी पावडर करून घेतलेलं सगळं. जे काही आपण भाजतोय ना ते सगळं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं बारीक पावडरमध्ये. किंवा थोडंसं असं जाडसर तरी ठेवलं ना तरी छान लागतं आहे, म्हणजे चावायला आपल्याला. म्हणजे कोणाकोणाला पावडर चिकटतं असं तोंडामध्ये, तर मी जाडसरच ठेवते. तर हे सनफ्लावर सीड्सना मी आणले होते शॉपमधून, पण ते खराब निघाले म्हणून स्किप केलं. आता दुकानामध्ये चेंज होतं आहे की नाही माहिती नाही, कारण ते दुकान 2 दिवसासाठी बंद राहणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं आम्ही जेव्हा किराणा भरायला गेलो होतो तेव्हाच. आणि त्यामुळे ना आम्हाला फक्त अर्ध्या तासाचा टाईम दिला होता त्यांनी, पटकन सामान भरून घ्या आणि मग आम्हाला दुकान बंद करायचं आहे. आता 2 दिवसानंतर ओपन होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. इथे मखाणे आणि थोडेसे बदाम मी अजून घेतलेले होते, थोडेसे मला कमी वाटत होते म्हणून. तर बदाम मी घेतले होते 6-7 अजून, आणि ते दोन्ही मस्तपैकी रोस्ट करून घेतलं तुपामध्ये. आणि त्यानंतर इथे पंपकिन सीड्स घेतलं, काळे मनुके पिवळे मनुके मी ते पण भाजून घेतले छान तुपामध्ये. आणि हे सगळं मी ग्राइंड करून घेतलेलं. आणि यामध्ये ना मस्तपैकी पावडर जे आहेत ना सगळी पावडर आपण केलेली मिक्सरच्या भांड्यात ती छान अशी एकजीव करून घ्यायची. मस्त हाताने कुचकरून घ्यायचं. जे मनुक्याचं असतं ना ते सुद्धा यामध्ये मी दुसरं काहीच गोडासाठी ॲड केलेलं नाही, कारण मनुक्याचं फ्लेवर जे आहे ना खूप गोड लागत होतं, त्यामुळे मी दुसरं काही गोड ॲड केलेलं नाही. दुसरं गोड आपल्याला ॲड करायची गरजसुद्धा नाही, कारण याचंच सफिशियंट होऊन जातं गोडपणा. तर सगळं चुरगळा करून ना छानपैकी असं मी मिक्स करून एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं. तर आज आम्ही गेलो होतो सेलमध्ये, फायनली गेलो होतो. आणि त्यानंतर तिथे काय काय खरेदी केली ते तुम्हाला दाखवते. आणि ज्या गोष्टीसाठी मी तिथे गेले होते ना ती गोष्ट मला भेटलीच नाही. छोटे छोटे ग्लास मी बघितले होते काचेचे आणि इतके अट्रॅक्टिव्ह वाटत होते ना ते, आणि ते घ्यायचे मला राहूनच गेले ते, कारण संपले होते, तिथे भेटले नाही मला. आणि तिथून भरपूर अशी खरेदी, एवढी खरेदी मी केलेली. आणि काय काय एक एक खरेदी मी तुम्हाला दाखवते, काय काय खरेदी केली. तर हा सगळ्यात पहिले मसाला बॉक्स. पप्पा जाताना 20 रुपये देऊन गेले होते की माझ्या बहिणीने त्यांच्याजवळ सांगितलं होतं की मसाला बॉक्स असेल तर तिथे घेऊन जा. तर पप्पाने 20 रुपये दिले होते आणि त्याचा मी हा मसाला बॉक्स घेतला. आणि त्यानंतर ही काचेची बरणी मी घेतली. आता घरी आल्यावर ना मला पस्तावा झाला, मी अजून 1-2 घ्यायला पाहिजे होत्या म्हणून, कारण छान वाटली. पण मला वाटलं माझ्याकडे आहे कशाला घ्यायचं, म्हणून ना ही बरणी मी एकच घेतलेली. आता बघेल मी गेले कधी तर ही बरणी अजून एक घेऊन येईल काजू बदाम ठेवण्यासाठी.
त्यानंतर हे जे वाट्या आहेत ना, ह्या 6 वाट्या आहे. आपले मसाले वगैरे ठेवायला छान वाटतं यामध्ये असं. तर ह्या 6 वाट्या 22 रुपयाच्या. आणि ही छोटीशी बकेट, मला ही सगळ्यात जास्त आवडली. ही छोटीशी बकेट मी पोळ्याला तेल वगैरे लावतो ना आपण, त्यासाठी मी हे घेतलेली. आणि त्यानंतर हा कंगवा सेट मी घेतला 22 रुपयाचा. आणि ह्या चाळण्या 3 चाळण्या 22 रुपयाच्या. आणि हे पिलर घेतलंय 22 रुपयाचं. कसं आहे रे? ठीक आहे, छान आहे पिलर. आणि त्यानंतर हे ज्वेलरी बॉक्स मी बघितले होते, मिशोवरती पण बघितले होते, पण 105 106 रुपयाला एक बॉक्स होता त्यावरती. पण हे मला 2 भेटले 22 रुपयाचा एक, 44 रुपयाचे 2 बॉक्स. आणि हे आमच्या छोट्या पिल्लूसाठी घेतलं. माझ्या बहिणीचं छोटं बाळ आहे ना, त्याच्यासाठी घेतलं, कारण तो आता जेवायला लागेल थोड्या दिवसांनी त्याच्या स्वतःच्या हाताने, म्हणून मग त्याला घेतलं. हे हा एक ग्लास आहे आणि एक चमचा आहे त्यामध्ये, ग्लास आणि डिशी. इथे भाजी आणि इथे चपाती ठेवून आपण त्याला खायला देऊ शकतो. आणि त्यानंतर हा ग्लास आहे ज्यूस वगैरे प्यायला, इथून ज्यूस प्यायला ही स्ट्रॉ दिलेली त्यांनी. आणि ह्या 3 घासण्या आहे. तर ह्या 3 घासण्या आहे. आपले दुधाची पातेले वगैरे जळाले तर ते घासण्यासाठी एकदम रफ आहे. आणि त्यानंतर हे 2 डबे कोथिंबीर, मिरच्या ते आपण यामध्ये छान नेसून ठेवू शकतो. तर हे कोथिंबीरसाठी आणि हे मिरच्यासाठी मी घेतले. आणि त्यानंतर हे रबर सेट होतं, पाऊच आहे रबरचं, एकदम छोटे छोटे रबर आहे, वेणी ते घालतो ना आपण त्याचे. आणि हे चमचे सेट, एकामध्ये 4 चमचे आहे, 4 चमचे. तर हे 3 घेतले 66 रुपयाचे, हे 3 आहे 66 रुपयाचे. आणि हे 4 डब्याचा सेट होता. तर हे 4 डबे सुद्धा मी 22 रुपयाला घेतलेले, हे 4ही पण 22 रुपयाला. आणि त्यानंतर हे ना मिठाची बरणी जी आहे ना आमची, ती नव्हती, म्हणजे फुटली होती. तर हे मीठ ठेवायला घेतलं आणि यामध्ये मी काय ठेवेल माहिती नाही अजून. आणि त्यानंतर ह्या 2 पायपुसण्या मी घेतल्या 22 रुपयाला एक. आणि क्वालिटी पण खूप छान आहे, असं जाड आहे कापडाचं. तर अशी काही खरेदी होती, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.